नमस्कार मंडळी, मी येतोय बरं का. ओळखलं नाही बाय मला. अहो तुम्ही म्हणा का माझ्या आगमनाची तयारी करताय, अजून नाही ओळखलं. अहो तुमचाच किती हो लाडका बाप्पा, अहो गणपती बाप्पा. हा असं बर, मी येतोय पण मला का नाही तुमच्याशी जरा थोडंसं बोलायचंय. लय वर्ष झाली हो, बोलेन बोलेन म्हणतो पण काय बोलता येत नाही मला बघा. आज बोलूनच टाकतो. बरं काय बरं, लय दिवस झालो, 10 दिवस माझी लय काळजी घेता तुम्ही, लय पूजा बिजा करता, पण मी का नाही नुसता बसूनच राहतोय बघा. मला पण वाटतंय मला तुमच्यासारखं जगायचंय. तुम्ही माझ्यासमोर ठेवता हो ते मोदकाचा प्रसाद काय, लाडू काय, बुंदीचे, लय भारी वाटतंय बघा खायला प्यायला. पण काय माहिती आहे काय, त्या मंडपाच्या कोपऱ्यातून का नाही काहीतरी वास येतोय बघा मला दारूचा. ती बी मला पिवशी वाटते की राव. द्या की राव ती. हा लय बरं वाटेल हो ते अमृत मला जर प्राशन करायला भेटलं तर. बरं ते बी जाऊ द्या. अहो तुम्ही ती डीजे लावताय का नाही जोरात जोरात, काय गाणे असतात लागा त्याच्यावर. अहो काय ती मुन्नी बदनाम होईन, कोण बदनाम होईन, काय होईल, आणि काय ते अंग येडवाकडं करून नाचता लागा तुम्ही. मला पण नाचायचंय की राव तसं. नका करू असं, नका करू, खरंच नका करू. माझी अशी काय अपेक्षा नाही बघा की तुम्ही लय झगमगाट केला पाहिजे, लय डीजे लावला पाहिजे जोरात जोरात, असली काय अपेक्षा नाही हो. 10 दिवसच माझ्यासाठी तुम्ही लय करता, पण वर्षातले 365 दिवस मी एखाद्या पोरीच्या रूपात येतो, एखाद्या सुंदर मुलीच्या रूपात येतो, तेव्हा तुम्ही माझ्यावर कसल्या कसल्या नजरा टाकताय राव. काय काय बोलता माझ्याविषयी. अहो लय वाईट वाटतं हो. त्या मोरीवर नाही, त्या पोरीवर तुमच्या त्या नजरा नसतात हो, त्या माझ्यावर असतात, तुमच्याच लाडक्या गणपती बाप्पावर. बघा तुम्हाला हे पटतंय का. बरं ते जाऊ द्या. दुसरं म्हणजे मी एखाद्या भिकाऱ्याच्या रूपात येतो, 2 रुपये द्या, ताटात अन्न द्या, थोडंसं काहीतरी खायला द्या. नसते हो खाल्लेलं, 4-4, 5-5 दिवस उपाशी राहिलेलं असते हो. द्याच जावं त्याला. तोंड फिरवता लगेच तुम्ही सगळे. हां अहो कितपत बरोबर वाटतं हो तुम्हाला. नका करू असं. तुमचा बाप्पा बोलतोय बघा तुमच्याशी, बघा तेवढं जर ऐकता आलं तर. अहो काय नाही हो, 10 दिवस माझी फक्त तुम्ही 2 टाईम आरती केली, थोडीशी पूजा केली, मला एक जरी मोदक ठेवला तरी लई होईल हो. पण त्या गरीब समाजासाठी काहीतरी करा. 10 दिवस गरिबांना फुकट अन्नदान करा, 10 दिवस गरिबांना जेवायला द्या, 10 दिवस गरिबांच्या घरी एखादा दिवा लावा, 10 दिवस गरिबांच्या घरी थोडासा झगमगाट करा. अहो त्यांच्या मनातलं, त्यांच्या चेहऱ्यावरचं समाधान आहे का नाही, तेच तुम्हाला खरं गणपतीचा आशीर्वाद देऊन जाईल हो. खरा माझा आशीर्वाद तुम्हाला त्यातच भेटणार आहे की. करा बरं ह्या गणपतीपासून सुरुवात. खूप यश लाभल बघा तुम्हाला, खूप समाधान लाभल. तथास्तु. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी उमलत्या कळ्या या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि हो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका.